माधवराव पेडणेकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, शांताई बहुउद्देशीय संस्था आणि राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटना यांच्या वतीने कुर्ला पश्चिम येथील तक्केवाड परिसरात अनुराधास किचन नव्या स्वरूपामध्ये कुर्लेकरांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आलं आहे। याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही आत्ता बघता आहात की मी या वास्तूमध्ये इथे बसली आहे। डॉक्टर माधवराव पेडणेकर मेमोरेबल चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्या अंतर्गत जे शिवभोजन केंद्र आहे त्याच्या वास्तूत मी आता बसलेली आहे। आणि कोरोनाच्या काळात म्हणजे 2020 पासून, जुलै 2020 पासून हे शिवभोजन केंद्र इथे सुरू झालं होतं आणि त्याच्या आधीसुद्धा डॉक्टर साहेबांनी रुग्णांची खूप सेवा केली आहे विनामूल्य। त्यांचे चिरंजीव श्री महेश पेडणेकर आणि तसंच डॉक्टर अनुराधा त्यांच्या पत्नी हे दोघंही हा ट्रस्ट पुढे चालवत होते। पण आता मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमची जी राष्ट्रीय कामगार संघटना आहे ज्याची मी अध्यक्ष आहे आणि संगीता पाटील त्याच्या कार्याध्यक्ष आहेत, त्यांचे जे चिरंजीव आहेत प्रसाद पाटील यांनी हे शिवभोजन केंद्र चालवायला घेतलं आहे। आणि आज त्याची मुहूर्तमेढ झाली आहे असं मी म्हणेन। आणि अतिशय पवित्र अशा वातावरणात इथे सत्यनारायण पूजा झालेली आहे आणि मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। मला खूप आनंद होतो आहे की शिवभोजन थाळी जी आहे ती 10 रुपयात म्हणजे अतिशय अल्प अशा दरात सगळ्यांना चांगलं घरगुती जेवण मिळणार आहे। आणि त्याच्यात झुणका भाकरी आपलं जे आवडतं जेवण आहे महाराष्ट्राचं ती थाळी त्यांना मिळणार आहे आणि इतरही काही डिशेस इथे मिळणार आहेत। तर इथे ह्या एरियात जवळजवळ इथे आता स्टेशन आहे, तिथे जाताना लोकांना असं खाली पेट जायला नाही लागणार आणि त्याच्यात अजिबात खंड पडणार नाही। आणि प्रसाद पाटील हे अतिशय मेहनत करून लोकांची इथे सेवा करणार आहेत आणि बस तुमची साथ हवी आहे। तसंच आमचे जे राष्ट्रीय कामगार संघटनेचे जे आमचे कामगार आहेत म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट्स आहेत त्यांचीही इथे सोय होणार आहे त्यांच्या पोटापाण्याची। कारण कधी काय असतं, आपल्या चित्रपट व्यवसाय कसा आहे तुम्हाला माहिती आहे, बेभरवशाचा आहे, त्यांना बऱ्याच वेळेला काम नसतं। तर आम्ही त्याच्यासाठीच त्यांचा विचार केला आहे। आम्ही बाहेरून कामगार मागवू शकलो असतो, पण मुद्दाम आम्ही हे आर्टिस्ट जे आहेत, जे कामगार आहेत आमच्या चित्रपट संघटनेचे, त्यांनाच आम्ही ह्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे जेणेकरून त्यांनाही एक रोजगार मिळेल आणि कुठेही कुणाच्या तोंडाकडे बघण्याची त्यांना गरज पडणार नाही, कारण त्यांचा हातावरचं पोट आहे। आणि इथे तुम्ही बघता हा स्वयंपाकघर आहे आणि इथे जवळजवळ 200 लोक त्यांची म्हणजे त्याचं संयोजन होऊ शकतं। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत शिवभोजन मिळणार आहे। त्यामुळे ही जी वेळ आहे त्या अंतर्गत 200 लोकांची सोय आरामात होऊ शकते आणि मला असं वाटतं की याला चांगलं ईश्वराच्या कृपेने यश मिळणार आहे। आणि अर्थात यश देणं हे तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुम्हाला मी आवाहन करते की याचा लाभ घ्या शिवभोजन थाळीचा आणि सुखी व्हा, कारण अन्नदाता सुखी भव असं म्हणतात। त्यामुळे तुमच्यासाठीच हा जो घाट घातला गेलेला आहे तो तुम्ही यशस्वी कराल हे मला माहिती आहे, अशी आशा आहे, आकांक्षा आहे, अपेक्षा आहे तुमच्याकडून। धन्यवाद। तुम्ही पाहिलंच असेल की आपलं जे अनुराधाच किचन शिवभोजन केंद्र जे आम्ही गेली 5 वर्ष या तक्केवाड परिसरामध्ये, कुर्ला पश्चिम परिसरामध्ये जी काही महाराष्ट्र शासनाची योजना आहे शिवभोजन थाळी ती राबवतो आहे। महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर माधवराव पेडणेकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आपण ह्या विभागामध्ये ही योजना राबवतो आहे आणि या विभागातील लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद या शिवभोजन केंद्राला लाभलेला आहे। परंतु आज मला सांगायला आनंद वाटतो आहे की आज हे अनुराधाच किचन जे हे आहे ते नव्या स्वरूपामध्ये लोकांपुढे आलेलं आहे। ह्या ठिकाणी गेली 5 वर्ष आम्ही फक्त शिवभोजन केंद्र चालवत होतो। 10 रुपयामध्ये शिवभोजन थाळी होती, परंतु आम्ही फक्त मोफत ही शिवभोजन थाळी लोकांना दिली होती। परंतु आता शिवभोजन केंद्र हे चालूच राहणार आहे, परंतु 10 रुपयामध्ये काही आर्थिक बाबींचा विचार करता 10 रुपयांमध्ये ही शिवभोजन थाळी लोकांना घ्यावी लागणार आहे। परंतु त्याचबरोबर सकाळचा नाश्ता असेल, चहा असेल
किंवा दुपारचं जेवण शिवभोजन व्यतिरिक्त जे काही जेवण असेल किंवा संध्याकाळचा चहा असेल, रात्रीचं जेवण असेल, ते देखील लोकांना ह्या ठिकाणी माफक दरामध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे 5 वर्ष लोकांनी आमच्यावरती प्रेम केलेलं आहे, आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, तोच विश्वास यापुढेही दाखवतील. एवढीच ह्या ठिकाणी विनंती करते की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि या शिवभोजन केंद्राचा लाभ घ्यावा. शांताई बहुउद्देशीय संस्थाची मी अध्यक्ष आहे. छत्रपती मराठा साम्राज्य संघटनाची मी चेअरमन आहे आणि राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटना, जसं मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा व्यवसाय 2007 सालीपासून मी जे काही सहकलाकार पुरवण्याचं काम असतं प्रोव्हाइड करते. मी ज्युनियर आर्टिस्ट प्रोव्हाइड करते, त्यातल्या कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करते. ह्या सगळ्या हिच्यातून सगळे प्रसंग माझ्यावर आलेले, त्यातून मला शिकायला मिळालं आणि यातून मी समाजकार्य 2011 सालीपासून चालू केलेलं आहे. अशीच एक मला ग्रुपवर पोस्ट आली, छत्रपती मराठा साम्राज्य संघटना हा आमचा ग्रुप आहे, त्याच्यावर मला पोस्ट आली. 7 तारखेला मी वाचली आणि ताबडतोब पोस्ट वाचल्या मी महेश पेडणेकर साहेब, डॉक्टर महेश पेडणेकर साहेब यांचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोलणं केलं. 8 तारखेला मी त्यांना कन्फर्म सांगितलं की साहेब असं हा माझा आवडता विषय, जे तुम्ही शिवभोजन दिलं आहे ते तुम्ही फ्रीमध्ये म्हणजे अगदी मोफत दिलेलं आहे. रोजची तुमच्याकडे 200-300 लोक जेवण करायची, ते एकदम मोफतमध्ये तुम्ही जेवण द्यायचे, पण मला ते देता येणार नाही. त्यामुळे मी 10 रुपये, अगदी एकदम कमी दर म्हटलं तर 10 रुपयात मी शिवभोजन थाळी देऊ शकते. आणि हे माझा आवडता विषय असल्यामुळे त्यांची एकच अट होती, डॉक्टर महेश पेडणेकर साहेब आणि अनुराधा मॅडमची एकच अट होती की माझ्या वडिलांच्या नावाने जे काही आम्ही चालू केलेलं आहे, माधवराव पेडणेकर यांच्या नावाने जे काही त्यांनी सुरू केलेलं आहे ते आम्हाला बंद करायचं नाही आहे. माझ्या वडिलांनी 1958 सालीपासून इथे क्लिनिक सुरू केलेलं, इथे प्रॅक्टिस करत होते, गरीब लोकांना ते सेवा देत होते. त्यासाठी ह्या जागेमध्ये समाजसेवाच झाली पाहिजे. ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी समाजसेवा केली त्याच प्रकारे. तर मी त्यांनी हे सगळं सांगून झाल्यानंतर मला मला खूप आनंद झाला. त्यात मी साहेबांना सांगितलं, साहेब शिवभोजन हे बंद होणार नाही, अल्प दरात मी 10 रुपयात ते देऊ शकते. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं होतं की मग तुम्हाला हे कसं परवडणार. त्यावर मी त्यांना सांगितलं, आमच्याकडे शांताई ट्रस्टच्या ज्या महिला आहेत, बचत गटाच्या महिला आहेत, बाकी राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या महिला आहेत, त्यांना मी रोजगार देणार. तर त्यांचा रोजगार निघायला पाहिजे, सगळं खर्च निघायला पाहिजे. त्यासाठी मी याच्या व्यतिरिक्त नॉनव्हेज व्हेज जे महाराष्ट्रीयन जेवण आहे ते मी सुरू करणार. चायनीज, पावभाजी, आपले नाश्ता, महाराष्ट्रीयन नाश्ता असतो, वडापाव, भजीपाव, उपमा, पोहे आणि त्याचबरोबर चहा, हे दिवसभर चालूच असणार आहे, जेणेकरून मला त्यातून काहीतरी मिळतील. आणि त्यावर मी 10 लोकांना, 10 महिलांना, ज्या निराधार महिला आहे त्यांना मी रोजगार देऊ शकेल. तर त्यांचंही घर चालेल, निराधार महिलांनाही तो सहारा मिळेल, एक आमचं समाजकार्य चांगलं होईल आणि त्यातून मलाही 2 पैसे मिळतील. हे पेडणेकर साहेबांनी ऐकलं आणि त्याचबरोबर हे अनुराधाज किचन हे पुन्हा नव्याने जोमात सुरू होतं. आज तुम्ही बघितलं असेल, वर्षा उसगावकर ताई पण त्यांचंही पाऊल लागलेत आणि त्यांचाही आशीर्वाद मिळाला आहे. तर त्याचबरोबर हे सगळ्या प्रकारे आम्ही खूप चांगल्या प्रकारे महिला करणार आहेत म्हटल्यावर अर्थातच घरगुती जेवण मिळणार, रुचकर जेवण मिळणार. त्यासाठी प्लीज सगळ्यांना विनंती करते, ह्या एरियातल्या लोकांनासुद्धा, आजूबाजूच्या लोकांनासुद्धा शिवभोजनसाठी आणि बाकीच्याही पदार्थांची चव घेण्यासाठी आमच्याकडे एक वेळ व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्ही एक वेळ जेवण केल्यानंतर तुम्ही वारंवार येत राहणार. हे तर आम्हाला आशा आहेच आणि विश्वासही आहे की आमच्या जेवणात ती रुची असेल की तुम्ही जरूर येणार. आणि असंच हे अनुराधाज किचन हे कायमस्वरूपी सुरू राहील, शिवभोजनसुद्धा सुरू राहणार. हीच माझी विनंती आहे की सर्वांनी एक वेळ तरी आमच्या ह्या किचनला या आणि जरूर जेवण करून जावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सनी मनियन पिल्ले, मी आर्टिस्ट आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मालिकेंमध्ये माझा चढाव उताराचा रोल असत असतो, छोटे छोटे मोठे रोल मी करत असतो. पण आज माझं तुमच्यासमोर येण्याचा हेतू म्हणजे माझ्या मॅडम संगीता पाटील यांनी इथे आपल्या, तुम्ही पाहू शकता बोर्ड पाहू शकता, अनुराधाजी यांच्या संस्थेतर्फे शिवभोजन हे चालू केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही 10 रुपयात चांगला उत्तम शिवभोजनाचा लाभ घेऊ शकता. ह्याच्या शुभारंभ आमचे मॅडम
वर्षाताई उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आत्ताच आलेला आहे. तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो, खूप लोकांनी चांगला प्रतिसाद द्या. इथे उत्तम जेवण, घरगुती जेवण आहे, याचा लाभ घ्यावा. आज आपण पाहतात आपल्या या वास्तूमध्ये डॉक्टर माधवराव ज्ञानदेव पेडणेकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण आज मागच्या वास्तूमध्ये आपण इतक्या वर्षापासून शिवभोजन चालू केलं होतं. ते अविरतपणे सुरू राहावं यासाठी आपण प्रयत्न करून ते नेहमीच चालू ठेवून आजही ते सुरू आहे. आणि त्यामध्ये आपल्या इकडे आता थोडी भर म्हणून आपल्या कामगार सेनेचे आपले काही पदाधिकारी आहेत, चित्रपट कामगार सेनेचे, त्यांनी या ठिकाणी एक आपल्या विभागातील गोरगरीब जनतेसाठी आणि एक गरजू व्यक्ती म्हणता येईल किंवा अशा या व्यक्तींसाठी एक हॉटेलचा व्यवसाय आपल्या इथे त्यासोबत सुरुवात केलेली आहे. तरी त्यामार्फत त्यांच्या प्रसाद साहेबांच्या मार्फत आपल्या इथे संध्याकाळी सकाळी असं एक भोजनाचा छोटासा हॉटेल सुरुवात करून त्यासोबत शिवभोजनही आपल्या इथे सुरू राहणार आहे. तरी विभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे. बस. शिवभोजनशिवाय या ठिकाणी काय काय मिळतं? मला आपल्याला या व्यतिरिक्त शिवभोजन तर सकाळी 11 ते 4चा टाईम आहे, तो तर शिवभोजन असणारच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी पावभाजी, चायनीज, नाश्ता वगैरे, चहाची सोय, या अशा बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा इथं उपयोग होईल करून. त्यामुळे त्या निमित्ताने इथे सगळ्या विभागात त्या गोष्टींचा लाभ घेता लोकांना येईल, त्या गोष्टींची तर पूर्तता होऊन झाली. ते यावेळी काशीनाथ कोकणे, शंकर बडे, सरला पोळेकर, शिला वानखेडे, संगीता कोकणे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.